भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय वेळोवेळी बँकिंग प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन नियम आणत असते. अलीकडेच सोशल मीडियावर एक दावा मोठ्या प्रमाणात पसरवला जात आहे की ज्या व्यक्तींकडे 2 बँक खाती आहेत त्यांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. अनेक लोकांनी या माहितीला खरे मानले आणि यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. 2 बँक खाती असण्यावर दंड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय असा कोणताही नियम जारी केलेला नाही की 2 बँक खाती असलेल्या व्यक्तींना दंड होईल. एकापेक्षा जास्त बँक खाती ठेवणे पूर्णपणे कायदेशीर आहे. अनेक लोक पगारासाठी, बचतीसाठी किंवा विविध बँकांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी एकापेक्षा जास्त खाती ठेवतात. यामध्ये कोणतीही अडचण नाही आणि त्यावर कोणतीही बंदी नाही. त्यामुळे 2 किंवा अधिक खात्यांमुळे दंड होईल हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. निष्क्रिय खात्यांचे नियम. आरबीआयच्या नियमांनुसार जर एखादे खाते दीर्घकाळ वापरले गेले नाही तर ते निष्क्रिय खाते मानले जाते. अशा खात्यांवर बँक नियमित तपासणी करते जेणेकरून गैरव्यवहार टाळता येतील. मात्र केवळ 2 खाती असल्यामुळे कोणताही दंड आकारला जात नाही. जर तुमचे एखादे खाते निष्क्रिय झाले असेल तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँकेमध्ये योग्य प्रक्रिया उपलब्ध आहे. पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक. सर्व बँक खातेदारांना आपले खाते पॅन आणि आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे. हे न केल्यास काही आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येऊ शकतात. या नियमाचा उद्देश आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि फसवणूक रोखणे आहे. म्हणून खातेदारांनी आपली सर्व माहिती वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. केवायसी अपडेट करणे महत्त्वाचे. प्रत्येक खातेदाराने आपली केवायसी नो युअर कस्टमर माहिती वेळेवर अपडेट करणे आवश्यक आहे. वापरात नसलेल्या खात्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. बँकेकडून आलेले कोणतेही संदेश किंवा नोटीस गंभीरतेने घेऊन त्यानुसार योग्य ती कारवाई करावी. हे केल्याने तुमचे खाते सुरक्षित राहते आणि भविष्यात अडचणी टाळता येतात. निष्कर्ष. सोशल मीडियावर पसरलेला दावा की 2 बँक खाती असल्यामुळे 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल हा पूर्णपणे चुकीचा आहे. आरबीआयने असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. अनेक खाती ठेवण्याची परवानगी आहे, परंतु सर्व खात्यांची माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. बँक खाती किती ठेवायची हे पूर्णपणे तुमच्या गरजेवर अवलंबून असते. फक्त खात्यांची माहिती अद्ययावत ठेवा, केवायसी पूर्ण करा आणि पॅन आधारशी ती लिंक केलेली असल्याची खात्री करा.